ज्याचा अभ्यास, ज्याची असलेली कमांड, या सामन्यानंतर पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल, टीम 7K आणि क्रिश फायटर्स या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. बघा 1:20 झाले आणि 1:25 जेवणाला सुरुवात होईल. एक जेवणाचा उल्लेख करतोय आणि अग्री कोली पद्धतीचं जेवण थोडासा फास्ट खेळायचं आहे, स्पीड खेळायचं आहे. गेलेली वेळ परत येणार नाही. आजचा सूर्य उद्या उगवेल, आजचा दिवस, आजची वेळ परत उद्या येणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, ही स्पर्धा आपल्याकरता आहे. आमची आयोजन कमिटी आहे. आज 2 दिवस गिरीजी कान्हा म्हात्रे आणि अक्षयजी गजानन पाटील याच मैदानावर, याच व्यासपीठावर आपल्या सेवेकरता आहेत मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी देखील बरेच दिवस या स्पर्धेच्या आयोजनाकरता मेहनत घेतलेली आहे. मग सर्व सहकारी टीम असेल, जसं जयेश म्हात्रे यांच्याबद्दल बोलावं लागेल. खेळतोय आणि या मैदानावर रात्रभर तो होता, पूर्णपणे व्यवस्था पाहत होता अक्षयजी. आणि मला वाटतं सकाळी 6 वाजता तो घरी गेला, परतला लगेच 9:30च्या आसपास. जयेश म्हात्रे याचं डेडिकेशन, समर्पण असेल या नेहरू प्रीमियर लीगमध्ये. यस सर, बॉल ओके. यस, चला जाऊया. एक मोठी मॅच, एक चांगला सामना हे बॅटर रंगेल. मी म्हणेन साईदाम बॉईज विपक्ष भूमिपुत्र एंटरप्राइजेस. आजच्या दिवसामध्ये आपण पाहाल सलग 2 दिवस ऑफिशियल पंच म्हणून. हे टॅलेंटेड नाही तर अनुभवी पंच आहेत. तर टॅलेंट तर खूप आहे, त्यांनी देखील टेनिस बॉल क्रिकेट कारकीर्द खेळलेले आहेत. मात्र ऑफिशियल पंच म्हणून लागलेला त्यांचा फिटनेस, मग 42 रूल्स अँड रेग्युलेशन ज्याला लॉज म्हटलं जातं ICCचे. मात्र स्पर्धा आहे टेनिस बॉल क्रिकेटची आणि स्पर्धा आहे नेहरू प्रीमियर लीगची. शैलेजी चव्हाण सर, उरण करंजा या परिसरातून. गणेश टेंबरे सर, वलप पनवेल या परिसरातून. तसेच सन्माननीय अमोल काले सर, वलप या परिसरातून आलेले आहेत. नवीन पनवेल. मोठ्या मोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या अधिकृत आपण पाहताय, त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिल्या इनिंगला सुरुवात होईल आणि लगेच 2 मिनिटांमध्ये जेवणाला देखील सुरुवात होईल. चला जाऊया मॅचकडे. ऑन आहे नेहरू प्रीमियर लीगचा थरार. नेहरू प्रीमियर लीगची ही मोठी मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूला साईदम बॉईज, भूमिपुत्र एंटरप्राइजेस. हे 2 बॅटल आहेत, 2 संघ तयार झालेले आहेत. बघा मॅच कोणासाठी थांबणार नाही, ही स्पर्धा देखील कोणासाठी थांबणार नाही. पहिला गोलंदाज मिस्टर मयूर. पहिलाच बॉल. मयूर याच्या पहिल्या बॉलवर, या बॉलला पाठवलंय लॉगआउटच्या सीमारेषेबाहेर. पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. खेळाडूच्या भूमिकेमध्ये आमचा विघ्नेश आहे ॲज अ स्कोरर आणि दुसरा एक विघ्नेश आहे, त्याची वेगळी स्टाईल आहे विघ्नेशची. कारण आहे नव्या युगाचं नवं क्रिकेट आणि पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. बघा गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर मयूर. आणि मला आठवण झाली अशोक ढिंडाची, भारतीय क्रिकेटचा गोलंदाज. लवकर लवकर चला प्लीज. बाईक आहे का, कार बाईक, त्याचं रिफ्लेक्शन काचेचं, त्याला विरोध दिशेला पार करा प्लीज, विनंती असेल. वारंवार आपण उल्लेख करतोय, तिथे एक बोर्ड लावला ना नो पार्किंगचा तर बरं होईल. बाजूच्या दिशेला पार करा, वेगळ्या दिशेला, विरुद्ध दिशेला. सिद्धेश कडू आपण पाहू शकाल, काल त्याचा वाढदिवस साजरा झाला. तब्बल 2 वाजेपर्यंत रात्री सेलिब्रेशन चालू होतं. बायकर मॅन आणि त्याची भेट घेण्याचा मला देखील
एक वेगळा अनुभव होता. डाऊन टू अर्थ असा हा खेळाडू आहे नेरूळ गावाचा. चला जेवण चालू झालेलं आहे. अग्री कोली पद्धतीचं जेवण आपण पाहू शकाल. साई कृपा कॅटरर्स, जयंत म्हात्रे आणि हे जेवण आपण पाहू शकाल आणि जेवणाचा आस्वाद घ्या सर्वांनी. जेवण सर्वांकरता आहे. मान्यवर पाहुणे असतील, खेळाडू असतील, क्रिकेट रसिक असतील, आपल्या सर्वांकरता ते चांगलं रुचकर जेवण. चला कार आहे कोणाची तरी. काय नंबर आहे? 22-20. चला 22-20 क्रमांकाची कार आहे. आमचा आवाज जर पोहोचत असेल तर कृपया लगेच आपण कारपर्यंत पोहोचा आणि विरुद्ध दिशेला ती पार करा. त्याचं रिफ्लेक्शन हर्षाचं या सूर्याच्या उन्हामध्ये त्याचा होतोय त्रास. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 या आकड्यावर. माझ्या संवेद आज राहुल आहे, करावे गावाचा राहुल मानघरे. बघा सिद्धेश कडू याच्या नावाची चर्चा चालू होती. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला त्या स्पर्धेमध्ये. तब्बल 42 संघ होते त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये. जरी द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं नेरूळ 11 नेरूळ संघाला, मात्र बाईकवर आणि पहिली बाईक मग तो जल्लोष झाला नेरूळ गावामध्ये, जल्लोष झाला यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, मित्र परिवारांमध्ये देखील जल्लोष झाला. यसाने ज्युनियर प्रीमियर लीग JPL च्या एका टीमचा तो आयकॉन देखील होता. सिद्धेशकडे एक वेगळी गुणवत्ता आहे आणि सिद्धेशची चर्चा चालू होती काल माझी. डाऊन टू अर्थ असा खेळाडू आहेत. नेरूळ गावाचे सर्वच खेळाडू त्यांचे पाय जमिनीवर आहेत. मी म्हणेन जर आपले पाय जमिनीवर असाल ना तर आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर उंच भरारी घ्याल आकाशामध्ये. कारण हे क्रिकेट आहे. कधी तुम्हाला हिरो बनवतं तर कधी तुम्हाला झिरो बनवतं. प्रत्येक दिवस तुमचा नसतो. कधी दिवस दुसऱ्याचा असतो, कधी दिवस आपला असतो. या क्रिकेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे सातत्य, ठेवायचा आहे संयम, करायचा आहे चांगला सराव, सर्वोत्तम सराव आणि आपला स्वभाव हे खूप महत्त्वाचं आहे. केतन म्हात्रेला आपण पाहिलं. नवी मुंबई टेनिस बॉल नाही तर सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मी म्हणेन अग्री कोली समाजाचा सुपुत्र वाकलनचा 1 नंबरचा बॅटर आहे सध्या. अतिशय डाऊन टू अर्थ असा पर्सनॅलिटी आहे मिस्टर केतन म्हात्रे. जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तो बोलतो, त्याचे शब्द आणि त्याने केलेला संघर्ष, खऱ्या अर्थानं आपण अग्री कोली आहोत याचा अभिमान आणि आहे आपल्या सर्वांना. कारण हे आहे नवी मुंबई आपल्या अग्री कोल्यांची. चला जाऊया मॅचकडे. टेक्निकल प्रॉब्लेम होता तोपर्यंत बॅटर आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल मिस्टर रोनल राहुल, मिस्टर राहुल म्हात्रे, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचा मी म्हणेन सर्वोत्तम हा क्षेत्ररक्षक आहे. मात्र त्याच्या बॅटिंग करिअरमध्ये काही अर्धशतकं त्याने फलकावलेले आहेत. या नेरूळ प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये लीडर आहे, कॅप्टन आहे. एक्झाम्पल त्याला सेट करायचं आहे आणि सलामीचा बॅटर आहे. पहिल्या चेंडूवर पहिलाच षटकार त्याच्या बॅटमधून आला. जाऊया गोलंदाज आहे मिस्टर मयूर, ज्याची ॲक्शन वेगळी आहे. अशोक ढिंडा या भारतीय गोलंदाजाची आठवण करून देणारा हा गोलंदाज आहे. बघा तो एक उंच उडी मारेल. आता मात्र ही लाईन ट्रॅक जर पाहिली ऑफस्टिकच्या बाहेर, नो फुल टॉस बॉल. पंच आमच्याकडे टर्न होत आहेत. वाईड बॉल, एक्स्ट्रा 1 ॲड इन टू द एक्स्ट्राज टोटल आणि धावसंख्येमध्ये 1 धावेने भरणा होतोय. धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवात चांगली आहे. आता मात्र पुन्हा एकदा दडपण आहे मात्र या मयूर याच्यावर. लाईन ट्रॅक पाहिली तर ऑफस्टिकच्या बाहेर. नव्या युगाचं नवं क्रिकेट आहे, मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. पूर्णपणे पाहिलं तर वाईट बॉल, सातत्य, बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. धावसंख्या एक्स्ट्रा ॲड होते इन टोटलमध्ये, टीम टोटलमध्ये. धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 लॉस ऑफ 0 विकेट. स्ट्राईक एंडला मिस्टर राहुल म्हात्रे. याचं नावाचं दडपण आहे या बॅटरचं, ज्याच्याकडे आहे एक वेगळी गुणवत्ता आणि जो करतो याच खेळपट्टीवर एक चांगला सराव.
ओहो, शफल झाल्यानंतर सकाळी याचा उल्लेख केला होता या खेळपट्टीवर असलेला मॉइश्चर. चेंडू राहिला खाली, थोडेसे अजून दवबिंदू आहेत या खेळपट्टीवर आणि डॉट बॉल. पहिल्या चेंडूची समाप्ती होताना आपण पाहिलं. आश्चर्यचकित करून सोडलेला आहे मी म्हणेन राहुल याला. बघा त्या झोनपर्यंत गेला, बॅटने टक्करेल त्या खेळपट्टीवर. पुन्हा एकदा बॅटिंगच्या झोनपर्यंत जातोय, तयार सज्ज सावध होतोय. डॉट बॉल कमबॅक करावं लागेल मिस्टर मयूर याला. आणि हा डॉट बॉल आत्मविश्वास मिळवून देणारा बॉल होता मिस्टर मयूर याचा. मात्र ऑफस्टमच्या बाहेर डिलिव्हरी पिच झाल्यानंतर पंच आमच्याकडे टर्न होतील. या षटकातील तिसरा वाईड बॉल. धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 लॉस ऑफ 0 विकेट. मयूर याचं नियंत्रण हरवलेलं आहे मी म्हणे. त्याच्याकडे थोडंसं गोलंदाजीचा अतिरिक्त दडपण त्याच्यावर आलेलं आहे राहुल या बॅटरचं. आत्ता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी पिच झाल्यानंतर, शफल झाल्यानंतर हा बॉल बॅटच्या रिदम झोन पर्यंत पोहोचला नाही. डॉट बॉल, चांगला बॉल. एका चांगल्या बॉलची समाप्ती होताना आपण पाहिली. राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय मिस्टर मयूर. धावसंख्या 9 या आकड्यावर. आता मात्र फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका. शफल झाल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुपर स्ट्रोक हा येतोय. डीपी स्क्वेअर लेगची सीमा रेषा पार करणारा हा येतोय चौकार. आता मात्र शफल झाल्यानंतर संधी, वन हँड झील पकडण्याची संधी, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये संधी गमावली. हा जर झेल टिपला असता ना तर आज रात्रीभर झोपला नसता तो क्षेत्ररक्षक. संधी होती आपल्या नावाची छाप सोडण्याची, मात्र अंतिमच्या क्षणी या दरम्यान आदरणीय सन्माननीय नरेशजी सुतार साहेब उद्योगपती तसेच जयेश धुमाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेशजी सुतार साहेब वॉर्ड अध्यक्ष शिरवणे विभाग आणि जयजी धुमाल युवा उद्योजक. वेलकम. व्यासपीठावर आपलं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. आता मात्र हलकीशी फ्लाईट दिलेला चेंडू होता, बॅटच्या रिदम झोन पर्यंत पोहोचू शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या 14 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 लॉस ऑफ 0 विकेट.
अशा प्रकारची चेंडू डिलिव्हर करेल. आता मात्र शफल झाल्यानंतर लो फुलटॉसचा बॉल, ऑफ ड्राईव्हचा फटका, प्रोटेक्शन आहे तोपर्यंत थोडंसं कलेक्शन खराब. एका धावेचं रूपांतर 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या त्या खेळपट्टीवर. या चुकांचं परीक्षण, या चुकांचं निरीक्षण करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल. डगआउटमध्ये गेल्यानंतर धावसंख्या 22 या आकड्यावर, 22 धावांचा धावफलक एक हाती. राहुल मात्रे याची ही बॅटिंग महत्त्वाची आहे पहिल्या इनिंगमध्ये. मी म्हणेन तो आहे लीडर, तो आहे कॅप्टन. त्याला एक्झाम्पल सेट करायचं आहे. मी म्हणेन आपल्या डगआउटला इशारा द्यायचा आहे. अजूनपर्यंत तरी 2 षटकार, 1 चौकार, 17 धावा, 19 धावांची खेळी साकार करतोय. हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरिंग पीच झाल्यानंतर आपण पाहिलं हलकासा इनस्विंग झाला. आपल्या बोटांची जादू दाखवली, हलकीशी फ्लाईट, हलकासा ऑफ स्विंग आणि डॉट बॉल. सुरेख गोलंदाजीची एका चांगल्या चेंडूची समाप्ती होताना आपण पाहिली. सिद्धेश कडू ऑन टू द ट्रॅकवर गोलंदाजच्या राईट आर्म राऊंड द विकेट धावतोय दुसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र शफल झाल्यानंतर हा बॉल पाठवला, शॉर्ट आर्म बुलचा फटका, अजून एक धमाका. राहुल मात्रे याच्या ब्लॅटचा फ्लो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हा येतोय षटकार. नवीन बॉल द्या. धावसंख्या 28 या आकड्यावर. वैयक्तिक खेळतोय, 25 धावांची खेळी. या 25 धावांमध्ये 3 षटकार, 1 चौकार. आणि मित्रांनो हा बॉल जो आहे ना, हा टेनिस कंपनीचा आहे. याच्या अगोदर आपण काही वर्षांपूर्वी MRIचे बॉल, नेव्हियाचे बॉल पाहिले. बॉल की बात आहे, म्हणजे क्रिकेटचे बॉल म्हणतोय मी, टेनिस कंपनीचा बॉल. आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लागल्यावर तो जास्त जातो हवेमध्ये. यस, जेवण चालू झालेल्या मान्यवर पाहुणे जेवढे आलेले आहेत, क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडूंनो, ज्या टीमचा सामना नसेल त्यांनी जेवण करून घ्या, ही विनंती असेल. संख्या 28 या आकड्यावर. 28 लॉस ऑफ 0 विकेट. राहुल मात्रे याचा धमाका. राहुल मात्रे याचा विचार केला तर आपल्या बॅटिंगची गुणवत्ता, बॅटिंग स्टाईलचा झोन दाखवतोय त्या खेळपट्टीवर. चला, अतिरिक्त वेळ नको प्लीज, विनंती असेल. स्पीडने खेळा, गतीने खेळा. रखरखत ऊन आहे, सूर्य तापलाय आणि जेवणाची देखील वेळ आहे. संख्या 28 या आकड्यावर. 28 लॉस ऑफ 0 विकेट. 28 धावांमध्ये 25 धावांची खेळी. एक हाती हा किल्ला लढवतोय हा कॅप्टन, आहे लीडर. आता मात्र लाईन ट्रॅक बदलली. स्वतः शॉर्ट सिली मिड ऑफ मध्ये धावला आणि एंडवर पाहिलं, नॉन स्ट्राईक केला, डायरेक्ट हिट. यष्ट्यांचा छेद केला होता, मात्र तोपर्यंत राहुल याचा फिटनेस, याचा लागला होता कस आणि आपल्या खेळपट्टीमध्ये धैर्यात 1 धाव कंप्लीट झालेले आहे. धावसंख्या 29. 29 लॉस ऑफ 0 विकेट. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. अतिशय चांगला दर्जेदार ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरिंग पिच केलेला चेंडू, त्याला दिलेला सन्मान. स्वतः शॉर्ट सिली मिड ऑफ मध्ये धावला सिद्धेश, आपला फिटनेस देखील दाखवला, डायरेक्ट हिट केला, गोलंदाजी एंडकडं यष्ट्यांच्या. आणि त्याच्यानंतर राहुल मात्र खेळपट्टीमध्ये पोहोचला. सुरेख क्रिकेट हे आहे नेरुल गावचं रणसंग्राम क्रिकेट. आता मात्र शफल झाल्यानंतर संधी आहे, संधी घेतोय एक युवा टॅलेंटेड नेरुल गावाचा हा फिल्डर मिस्टर मयूर घरत. याच्या हातामध्ये हा झेल. पहिल्या विकेटला जावं लागेल डगआउट मध्ये, पहिल्या विकेटचं पतन. त्याने पुरं केलं आणि त्या मागच्या स्पर्धेमध्ये मी देखील म्हटलं करावे गावच्या बाईक आले. येणाऱ्या कालामध्ये कार देखील येईल या नेरुल गावामध्ये. सिद्धेश कडू याचा परफॉर्मन्स, मग नाईटच्या स्पर्धेमध्ये तब्बल 43 संघ नेरुल 11 नेरुल संघाने केलेला खेळ,
दर्जेदार खेळ, मग ऑलराऊंड परफॉर्मन्स. आणि या सामन्यामध्ये अजूनपर्यंत आपण पाहिलं एक षटक हाताळलं सिद्धेशानं, 15 धावा अंकित केल्या, खर्च केल्या आणि 1 विकेट. धावसंख्या 29 या आकड्यावर. चला, अतिरिक्त गॅदरिंग नको, टीम मीटिंग नको, अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती असेल. नवीन गोलंदाज आहे प्रशांत वाघमारे. प्रशांत वाघमारे स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. राहुल म्हात्रे नावाचं हे वादळ अजूनपर्यंत आहे दुपारच्या सत्रामध्ये. जोपर्यंत राहुल आहे एकाठी हे टार्गेट, हा आकडा उंच दिशेला जाईल. हा फटका फसलाय प्रशांत वाघमारे आणि संधी पोहोचू शकत नाही. स्वतः गोलंदाजीच्या एंड कडून बॅक धावला, शॉट लिमिट ऑन मध्ये, झेलपर्यंत पोहोचू शकत नाही आणि मी म्हणेन संधी गमावली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत त्या खेळपट्टीवर. धावसंख्या 31, लॉस ऑफ 1 विकेट, 31 धावांचा धावफलक. बघा मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावर आणि रंगभूमीच्या पटलावर पुन्हा संधी येत नाही, याचं विश्लेषण, याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल गोलंदाज ट्रॅकवर. आता मात्र हा फटका शॉर्ट पुलचा फटका आपण पाहू शकाल, भेदलेली आहे ही सीमा रेषा कार्पेटच्या साह्यानं. राहुल मात्र याची फलंदाजीची बॅटिंगची गुणवत्ता. धावसंख्या 35, लॉस ऑफ 0 विकेट, 1 विकेट. चरात आहे राम, मना मनात आहे राम, आपल्या हृदयात आहे राम, रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे. जय श्रीराम, श्रीराम मना मनात आहे मी म्हणेन. आणि हे गाणं वाजवलं जाईल आज दिवसभर, उद्या दिवसभर. धावसंख्या स्कोर कार्डवर 35 या आकड्यावर, 3 एक्स्ट्राज आणि 32 धावा. अजूनपर्यंत नॉट आउट खेळतोय राहुल. आता मात्र लाईन बदलली, यॉर्कर डिलिव्हरी, त्याला खोदून काढलाय. ऑन ड्राईव्हचा फटका, मिड ऑन रिजन मध्ये डीपचं प्रोटेक्शन आहे. वनडी एक से बढ़कर कुछ नाही. धावसंख्या 36, वनडीला देखील तेवढंच महत्व आहे मित्रांनो. लेजंड खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा ऋषी वैद्य सरांचा एक व्हिडिओ आला होता काही दिवसांपूर्वी. जाऊया खेळपट्टीकडे. शफल झाल्यानंतर फुटवर दाखवतोय, संधी आहे, तोपर्यंत जाईल, हा जातोय चौकार. संधी होती, 2 क्षेत्ररक्षक तू तू मय या वादामध्ये चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि हा बॉल झाला फरार. आहे तो चौकार. धावसंख्या 40, लॉस ऑफ 1 विकेट, 40 धावांचा धावफलक. आणि बॅटर आहे 4थ्या क्रमांकाचा सौरव, वैयक्तिक 4 धावानं आपलं अकाउंट ओपन करतोय आणि धावसंख्या पोहोचवली 40 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन टू द गोलंदाजी एंड कडे. प्रशांत, हो शफल झाल्यानंतर लो फुलटॉस यॉर्कर डिलिव्हरी कार्पेटच्या साह्यानं. सिद्धेश कडू याची फिल्डिंग आपण पाहिली, गोलंदाजी एंड कडे केलेली फेक. चांगलं कलेक्शन, चांगलं क्रिकेट. नेहरू प्रीमियर लीग 2024च्या थरारचं हे क्रिकेट आहे मी म्हणेन. धावसंख्या 41, 41, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र हा बॉल एका चांगल्या टप्प्यावर, गुडलेन स्पॉट, टप्पा पडल्यानंतर हलकासा उचलला, अगोदर बॅट फिरली, हलकीशी उचली घेतली आणि आपल्या खांद्याचा वापर केला मी म्हणेन या गोलंदाज प्रशांत यानं. आणि एका चांगल्या चेंडूची समाप्ती होताना आपण पाहिली. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या 41 या आकड्यावर. या डीजे जॉईंट होतील हर्षद मढवी. धावसंख्या 41 या आकड्यावर. 41, लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहताय NPL 2024चा थरार. साईदाम बॉईज विपक्ष भूमिपुत्र एंटरप्राइजेस.
मिस्टर धीरज खरत स्लॉग ओव्हर्स हाताळतोय. धीरजकडे असेल गुणवत्ता, कारण त्याच्या हातामध्ये आहे चौथं अंतिमचं षटक, ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर्स. ओहो, पहिलाच बॉल डिलिव्हरी पिच केल्यानंतर डॉट बॉल. अचूक टप्पा, अचूक दिशा असलेली आपल्याकडे नियंत्रण गोलंदाजीची मिस्टर धीरजाची, आणि पहिली चांगली सुरुवात केलेली आहे ॲज अ गोलंदाजीमध्ये, आणि पहिला डॉट बॉल. बॅटर आहे सौरव. अजूनपर्यंत आपण पाहताय चौथ्या क्रमांकाची बॅटिंगची झोन आहे. तिसऱ्या क्रमांकावर शफल झाल्यानंतर हा हेलिकॉप्टर जाईल लॉनच्या सीमारेषेवर. MSD उतरला होता या सौरव याच्या अंगामध्ये, आणि हा हेलिकॉप्टर लँड झाला सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. एक चौकार, त्याला फॉलो केलेला षटकार. सौरव याची ही बॅटिंग चांगली स्टाईल आहे. बघूया तिसऱ्या क्रमांकावरचा महत्वाचा बॅटर. आता मात्र कलात्मक स्ट्रोक आपल्या हाय कोऑर्डिनेशनने अप्पर कटचा फटका, स्क्वेअर कट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका हा फ्लो फायला सौरव याच्या बॅटचा डीपी 6 कव्हरच्या सीमारेषे बाहेर षटकाराला फॉलो केलेला हा दर्जेदार चौकार. धावसंख्या अर्धशतक क्रॉस होतंय 51 या आकड्यावर. अजून केक, अजून पुष्पगुच्छ येतील या व्यासपीठावर. तर वाढदिवस आहे आपल्या मित्राचा, आणि त्याने कमावलेली आहे संपत्ती, ती म्हणजे खूप मोठा मित्र परिवार. जयंत काशीनाथ म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. धावसंख्या 51 या आकड्यावर. 51 धावांचं धावफलक. एक विकेट इन टू द डगआउट आपण पाहू शकाल. 51 धावांचं धावफलक. आता मात्र टप्पा बदलला. फ्रंट फुटवर आल्यानंतर ऑप्टिकच्या त्या रडार झोनच्या बाहेर डिलिव्हरी पिच केलेला चेंडू. गोलंदाज धीरज याचा चांगलं कमबॅक केलं, आणि खऱ्या अर्थाने डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या 51 या आकड्यावर. हा कमबॅक आत्मविश्वास उंचावणारा चेंडू असेल मिस्टर धीरज याला आगामी चेंडू डिलिव्हरी पिच करण्यासाठी. आता मात्र बॉल मधली एसटी उखडली, वाकवली. बॉल दुसऱ्या विकेटला पाठवलं डगआउटच्या बाहेर. डगआउट मध्ये जावं लागेल. दुसरा विकेट लगातार 2 चेंडूवर 2 चांगला, एक डॉट बॉल, त्याच्यानंतर मिळवला विकेट. धीरज याने केले कमबॅक. डीजे चार धावा. पहिला डॉट बॉल, षटकार, चौकार, डॉट बॉल, त्याच्यानंतर मिळवलाय धीरज याने एक विकेट, महत्वपूर्ण विकेट. चौथा बॅटर मिस्टर मिथुन, अनुभवी बॅटर आहे मिस्टर मिथुन. आपण पाहू शकाल एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा, पहिल्या सामन्यातील या पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. शफल झाल्यानंतर लो फुलटॉसच्या बॉलला पाठवलाय कार्पेटच्या साह्यानं. मिड ऑन काऊ कॉर्नर रिजन मध्ये दुसरी धाव घ्यायची आहे. डेंजरकडनं धावला मिस्टर राहुल. 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या, आणि 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट. गणिती आकडा, समीकरण, इक्वेशन या ठिकाणी सेटअप झालेला आहे. जाऊया व्यासपीठावर. देवनाथ मात्रे मला सूचित करतात तो केक कापला जाईल. मित्र परिवाराने हाणलाय मिस्टर जयंत काशीनाथ म्हात्रे, आणि आमच्या समवेत आज आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक प्रदीप कलशेट्टी साहेब. टॉस केला जाईल. प्रदीप कलशेट्टी साहेब, धन्यवाद सर, आपण आलात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं कार्य, मग तेरणा शिक्षण संकुल असेल आणि प्रभाग क्रमांक 96-97 मध्ये केलेलं सामाजिक कार्य, गणितदादा भगत साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून करणारं कार्य, हे व्यक्तिमत्व सतत कार्यरत आहे आदरणीय प्रदीप कलशेट्टी साहेब.
चला टॉस केला जाईल या मुख्य व्यासपीठासमोर आणि हा केक कापला जातोय जयंत म्हात्रे यांच्या वाढदिवसाचा. त्यांच्या मित्र परिवार या ठिकाणी वाढदिवस साजरा करताना आपण पाहू शकाल. आज आनंदात आहे जयंत, कारण लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या शुभ असते तो केक त्यांनी. पुन्हा एकदा हा हॅपी बर्थडेचा जयघोष त्या टाळ्या वाजवल्या जातात आणि शुभेच्छांचा वर्षाव जयंत म्हात्रे आपल्या मित्रावर, ज्याने कमावलेली संपत्ती म्हणजे मैत्री. चला जाऊया, 53 धावांचा टार्गेट सेटअप झालेला आहे. जाऊया सेकंड इनिंगचं विवरण ऐकूया या कॉम्बॉक्सवर रोहित भोपी यांचं विश्लेषण, यांचं विवरण. थँक्यू सो मच राकेश सर. टॉस केला जाईल राकेश घरत. चला टीम 7K आणि क्रिश फायटर्स अर्पित म्हात्रे आणि टीम 7K. एका बाजूला अर्पित म्हात्रे असेल आणि दुसऱ्या बाजूला राकेश घरत आपल्याला पाहायला मिळतील. एका संघाने मॅच पराभूत झालेला तर दुसरा संघाने मॅच जिंकलेली आहे. राकेश घरत येतील. मॅच चांगली पाहायला मिळेल. TennisCricket.in ची संपूर्ण टेक्निकल टीम ही स्पर्धा कव्हर करत असताना आमचे संतोषजी नाणेकर सर त्याच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट नेरोल प्रीमियर लीग ही स्पर्धा संपूर्ण टीम कव्हर करते आणि खऱ्या अर्थाने खूप मोठमोठ्या स्पर्धा मात्र TennisCricket.in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच मोठी अनाउन्समेंट झाली टेनिस क्रिकेट जगताची. 10PL ची स्पर्धा देखील टेनिस क्रिकेट लाईव्ह टेक्निकल टीम जी आहे ती कव्हर करणार आहे. इको थोडासा कमी कर. आणि त्याचबरोबर आमच्या बेलापूर गावाच्या अगदी गोड व्यक्तिमत्व गजाननजी कोळी साहेब आपला देखील आपली सरचं स्वागत करत होतो आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपण आपलं देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. टॉस केला जाईल. चला क्रिश फायटर्स टीमचे कॅप्टन यायचा. चला या प्लेइंग 11 लिस्ट या. सेम आहे का? टॉस केला जाईल राकेश घरत या. आणि महेशजी घरत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पत्रकार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या महेशजी घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. टीम चेंज आहे, काय चेंजेस आहेत टीममध्ये? सेम टीम आहे. चला टॉस केला जाईल. इम्पॉर्टंट मॅच क्रिश फायटर्स आणि टीम 7K. नाणेफेकीचा कॉल महेश गडाद यांच्या शुभ असते. नेक्स्ट मॅच हेड्स इज अ कॉल अँड इट्स अ हेड्स. टॉस जिंकलाय क्रिश फायटर्स टीम. अर्पित म्हात्रे. अर्पित पहिली मॅच आपण पराभूत झालात आणि दुसऱ्या मॅचमध्ये निर्णय काय असणार आहे नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर? आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि समोरच्या संघामध्ये राकेश घरत आहेत, विपुल ठाकूरने धुवाधार बॅटिंग केली, विश्वास घरत सारखा फलंदाज आहे. टीमच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटर्जी असणार आहे? पहिली मॅच बघितली 7Kची, थोडी विकनेस बघितली बॅटिंगमध्ये आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? ज्या प्रकारचं अप्रतिम आयोजन पाहायला मिळते गिरीशजी म्हात्रे साहेब, बक्षीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ऑरेंज थीम पाहायला मिळते, काय सांगाल? आयोजन खूपच चांगलं आहे. थँक्यू सो मच. राकेश घरत, मागची मॅच
जिंकलेत तुम्ही आणि टॉसला तेव्हा ज्यावेळेस तुम्ही आले होते तेव्हा काही बोलले नव्हते, परंतु आता बोलायला लागेल तुम्हाला. आयोजनाबद्दल फक्त विचारेन, ज्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दमदार आयोजन पाहायला मिळतं. अक्षय पाटील बोललो म्हणजे आयोजन बोलण्याचं कारणच नाही, अतिशय सुंदर आयोजन असतं. सो नेक्स्ट मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि राकेश घरत यांनी सांगितलं की अक्षयदादा पाटील यांचं आयोजन असलं ना की दमदारच असणार. राकेश घरात आपल्याला जेवणाचं आमंत्रण आहे अक्षयदादा पाटील यांच्या माध्यमातून. आमचे पत्रकार महेशजी घरात यांच्याकडे आम्ही येतोय. एक प्रश्न फक्त विचारायचा आहे. हा मायक्रोफोन तुमच्या हातामध्ये दिला जाईल. खऱ्या अर्थाने पत्रकार आहेत महेशजी घरात. महेशजी घरात या आयोजनाबद्दल काय सांगा? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अप्रतिम आयोजन पाहायला मिळतोय. डेकोरेशन मंचावरती जो आहे तो देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. काय सांगाल या आयोजनाबद्दल? खरंच नेरूळ गावाची प्रतिष्ठेची नेरूळ गाव प्रीमियम लीग 2024 ज्याचं आयोजन अक्षय म्हात्रे आणि गिरीशदादा म्हात्रे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. आता डेकोरेशनच्या बद्दल बोलण्यात आलं तर अशोक डेकोरेटर्स नेरूळ गावातले आहेत. खूपच छान बनवलेलं आहे त्यांनी डेकोरेशन, मला तर वाटतंय. पण रात्रभर त्यांनी काम केलं, नाही असं नाही. सकाळी 5 वाजेपर्यंत काहीतरी काम केलं, पण खूपच छान आहे मला तर वाटतंय. चला धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सिद्धेश कडूचा बॅटमध्ये आलाय. हवाई सफर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. आणि त्याचबरोबर मी विनंती करतो आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतं प्रीतमजी भोपी साहेब यांचं आगमन होतं, त्यांचं आम्ही सरच्या स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. वेलकम. नवीन बॉल मैदानाच्या आत द्यायचा आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 14 धावा दाफुलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल षटकार. सिद्धेश कडू बॉल मैदानाच्या आत. ओके, आलाय मॅच बॉल आलाय. येस पाण्याचे जार या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत. तर पाणी जास्त प्रमाणामध्ये प्या, कारण उष्णता भरपूर आहे. उन्हाचं प्रमाण, तापमान जे आहे ते भरपूर आहे. तर प्लीज विनंती करा प्रत्येक खेळाडूला पाणी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये प्या. काही वेळचा बॉल सिद्धेश कडूच्या बॅटमधनं आलाय. चांगला फटका, परंतु मनोज म्हात्रे वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ नवी मुंबई मनोज म्हात्रे डीपमध्ये पाहायला मिळाले होते. सिद्धेश कडू जे स्वप्न पाहिलं होतं नेरुळगाव क्रिकेटने, ते स्वप्न मात्र यंदाच्या हंगामामध्ये पूर्ण झालं. आणि मागच्या 2 महिन्यामध्ये सिद्धेश कडूने देखील विचार केला नसेल की माझ्या घरी मॅन ऑफ द सिरीजची बाईक येईल. आणि मागच्याच महिन्यामध्ये ते स्वप्न मात्र नेरुळ गावाचं साकार केलं सिद्धेश कडूने. प्राऊड फील होत्या. नवी मुंबईमध्ये भरपूर चर्चा आहे खेळाडूची. आणि आज नेरुळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्हाला देखील मायक्रोफोनवरती बोलण्यासाठी भरपूर प्राऊड फील होतो. सिद्धेश कडू हा नाव रूपाला आलाय नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. सौरभ माळवे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे. सौरभ माळवे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. समोर सिद्धेश कडू पुन्हा एकदा तयार. राईट अबाउट द विकेट. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न आणि बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो. बराच उशिरानंतर चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचतीय 16च्या घरामध्ये. टार्गेट आहे 54चा आणि 16 धावा दाफलकावरती. राहुल म्हात्रे जर पाहिला ना तर नेरुळ प्रीमियर लीग गतवर्षीचा मॅन ऑफ द टुर्नामेंट आणि क्रिश फायटर्सला मात्र प्रथमतःच चॅम्पियन बनवून देणारा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर विश्वास घरत असेल. विश्वास घरत देखील भरपूर सारे मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक जिंकलेत. प्रत्येक टीमला मात्र त्यांनी ट्रॉफी जिंकून दिलेत. पहिलं वर्ष जर पाहिलं तर रोहित इंडियन्सच्या टीममध्ये खेळला होता विश्वास घरत. सेकंड नंबरची ट्रॉफी त्याने जिंकून दिली होती. त्याच्यानंतर सुशील पाटील यांचा संघ होता स्वयं मास्टर, त्याने चॅम्पियन बनवून दिलं होतं. त्याच्यानंतर कट्टा बॉईज
त्या टीमला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळवून दिली होती विश्वास घरत्यांनी, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा रोहित इंडियन्स टीमला सेकंड नंबरची ट्रॉफी जिंकून दिली होती. आणि मागच्या वर्षी जर पाहिलं ना तर थोडीशी दुखापत झाली होती, या स्पर्धेपासून लांब होता. परंतु यावर्षी दमदार सुरुवात करत टीम 7Kला सांगितलं पुन्हा एकदा यावर्षी मी आहे ना, आणि पहिलीच मॅच मात्र भरपूर धमाकाने दमदार प्रदर्शनने जिंकलेली आहे. राहुल म्हात्रे ज्यांच्याकडं एक टायटल आहे नेरूळ प्रीमियर लीगचं, क्रिश फायटर्स या टीमकडे खेळत असताना एक टायटल नेरूळ प्रीमियर लीगचं राहुल म्हात्रे याच्याकडे देखील आहे. गोलंदाज तयार राहुल म्हात्रे. गोलंदाज तयार राईट आर्म द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, बोरो आहे त्या ठिकाणी. एक रन झाली कंप्लीट आणि सिद्धेश कडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश कडूची चर्चा संपूर्ण नेरूळ नगरीमध्ये, नवी मुंबई परिसरामध्ये पाहायला मिळते. राहुल म्हात्रे ज्युनियर प्रीमियर लीग खेळून आलेले खेळाडू सामने. सिद्धेश कडू, राहुल म्हात्रे, आयकॉन टू आयकॉन बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. टीमचे कॅप्टन भूमिपुत्र एंटरप्राइजेस कुंदनजी पाटील, टीमचा आयकॉन सिद्धेश कडू, साईदाम बॉईज. गत वर्षीचा मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता, सेकंड नंबरची ट्रॉफी उचलली होती. स्वप्नीलजी पाटील यांचा हा संघ. यावेळचा बॉल बैठा, व्हॉट अ शॉट यार, सिद्धेश कडूच्या बॅट मधनं आलाय. आणखीन एक धमाका, बॉल सीमा पार, षटकार. थँक यू. रणनीती आता मात्र आखेल सिद्धेश कडूला कशा प्रकारे आऊट घ्यायचं. राहुलकडे जर पाहिलं ना तर बाहेरच्या दिशेने वळवण्याची क्षमता आहे, फ्लाईट देतो, सातत्याने चकवत असतो फलंदाज. परंतु या सिद्धेश कडूला कसं थांबवेल, जो भन्नाट फॉर्म मध्ये 23 धावसंख्येची मात्र इनिंग आतापर्यंत साकारली सिद्धेश कडूने. राहुल मात्र पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. बॉल जर कलेक्ट झाला असता तर कदाचित विकेट मिळाली असती, पण या बॉलवरती मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. चेकी सिंगल पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 24 धावा. गतवर्षी देखील आयकॉन होता भूमिपुत्र एंटरप्राइजेस टीमचा, आणि याही वर्षी मात्र पुन्हा एकदा नशिबाने सिद्धेश कडूसारखा इन्फॉर्म फलंदाज त्यांच्या टीम मध्ये आला. राईट अमोर द विकेट. यावेळचा बॉल पायावरती, हा बॉल अपील जोरदार केलेली आहे. राहुल म्हात्रे हा तिसऱ्यांदा स्वप्नील पाटील यांच्या संघामध्ये खेळतोय. गतवर्षी भावेश पाटील यांच्या संघामध्ये खेळताना दिसला, परंतु या वर्षी पुन्हा एकदा आपल्या जुन्या टीमकडे वाटचाल करत असताना साईधाम बॉईज. 14 बॉल आणि 30 रनची गरज. मॅच ऑन आहे अजून. 14 बॉल 30. राईट अमोर द विकेट. राहुल फ्लाईट दिलेला हा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवायचा होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय सौरभ माळवे, तोपर्यंत मात्र एकच धाव. स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि इथून सिद्धेश कडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. आता समीकरण येऊन टेबल येणारे चेंडू 13 आणि 13 बॉल मध्ये 29 रनची गरज आहे. 13 बॉल 29 रन्स. साईधाम बॉईज. गतवर्षी साईधाम बॉईजने मात्र खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. नितेश घरात टीम आयकॉन सेकंड नंबरची ट्रॉफी मिळवून दिली होती स्वप्नील पाटील यांना. यावेळचा बॉल बॅकफूट वरती गेला आणि पंच केला, बॉलला पाठवून दिला. व्हॉट अ शॉट यार, सिद्धेश कडूच्या बॅटमन आला. आणखीन एक धमाका, षटकार. थँक्यू. 8 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची इनिंग साकारतोय. सिद्धेश कडूच्या विकेटचं किती महत्व आहे ना ते सिद्धेश कडूला माहिती आहे.
त्याचबरोबर सन्माननीय चेतन चिटुंबरे यांना देखील विनंती करतो पण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चेतन चिटुंबरे साहेब आपल्याला विनंती करतो या आपण व्यासपीठावरती नेरूळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 23 रनची गरज आहे. कैलास ठाकूर केटी या नावाने मात्र भरपूर मोठी ओळख आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. आजही या खेळाडूचं नाव घेतलं जातं. किती वर्ष झाले हा खेळाडू क्रिकेटपासून लांब होता परंतु प्रत्येक समालोचकाच्या मुखामध्ये केटीचं नाव अजूनही आहे. डबलचा फटका मात्र एलिव्हेशन मिळालंय का नाहीये. आणि पहिला मात्र विकेट मिळत असताना टीम साईधाम बॉईज या टीमला साहिल होते लॉंग ऑफच्या रिझनला आणि पहिला धक्का भूमिपुत्र एंटरप्राइजेस टीमला. टेक्निकल टीम संतोषजी नाणेकर यांची टीम संपूर्ण टीम सज्ज झाली आहे आणि मोठी न्यूज झाली आहे. अनाऊन्समेंट झाली टेनिस क्रिकेटची 10PL ची स्पर्धा देखील tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल यंदाच्या हंगामामध्ये. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट 2016ला पहिली टुर्नामेंट झाली होती नेरूळ प्रीमियर लीग. ती कव्हर केली होती tenniscricket.in नेच. खऱ्या अर्थाने तेव्हा सुरुवात झाली होती टेनिस क्रिकेटवर संतोषजी नाणेकर यांची चांगली संकल्पना आणि खऱ्या अर्थाने आज त्यांचा चॅनल जर पाहिला ना तर भरपूर उंच गेलेला. प्रत्येक जागेवरती भारताच्या कोण्याकोण्यामध्ये संतोषजी नाणेकर यांचा संघ यांची जो कमिटी आहे त्याचबरोबर त्यांची टेक्निकल टीम जी आहे ती पोहोचलेली आहे. आणि पुन्हा एकदा नेरूळ प्रीमियर लीग ही कव्हर करण्यासाठी त्यांची टेक्निकल टीम पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. केटी पुन्हा एकदा तयार. कैलास ठाकूर 40+ हे खेळाडू. यावेळचा बॉल हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल गॅप मध्ये निघून गेलाय आणि त्या बॉल वरती मिळेल चौकार. 4 धावा. थँक्यू. समीकरण काय आलाय आता. येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 19 रनची गरज आहे. काय मॅच चालू आहे मैदानामध्ये. नेरूळ प्रीमियर लीगचा थरार तुम्ही पाहताय. नेरूळ प्रीमियर लीग अक्षयजी पाटील साहेब गिरीशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि संकल्पना चालू केली होती अक्षयजी पाटील साहेब गिरीशजी म्हात्रे साहेबांनी. त्याच्यानंतर 3 वर्ष शिवशंकर मित्रमंडळाने देखील भरपूर चांगलं आयोजन केलं होतं. 3 वर्ष खूप चांगलं आयोजन होतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अक्षयजी पाटील साहेब गिरीशजी म्हात्रे साहेबांचं दमदार आयोजन पाहायला मिळतं आपल्याला. 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कैलासजी ठाकूर. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल निघून जाईल. सरळ फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कैलास ठाकूरला मात्र इथे थोडासा दडपणामध्ये टाकत असताना कुंदन पाटील. थँक्यू. थोडासा प्रेशर मध्ये राहुल म्हात्रे. गतवर्षीचा मात्र चॅम्पियन झालेला संघ क्रिश फायटर्स या टीमचं नेतृत्व करत असताना खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. परंतु यावर्षी पहिल्याच मॅच मध्ये भूमिपुत्र एंटरप्राइजेसने उंच भरारी घेतली आहे. सिद्धेश कडू सारखा खेळाडू. सिद्धेश कडूकडे देखील टायटल नाही आहे. त्यालाही पाहिजे टायटल NPLचं. ज्या प्रकारे नेरूळ गावाकडनं नाव घेतलं जातं आता सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता ऑन साइडला. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसऱ्यांचा प्रयत्न होईल का नाही आहे. एकाच रनवरती संतुष्ट मानावा लागेल. भूमिपुत्र एंटरप्राइजेस सिद्धेश कडूकडे नेतृत्व
संगत धावसंख्या 40. सिद्धेश कडूचं देखील एक स्वप्न आहे. नेरूळ प्रीमियर लीगचा टायटल एक माझ्या बॅगमध्ये हवा आहे. खऱ्या अर्थाने नेरूळ गाव म्हटल्यानंतर नेरूळ गावामध्ये सिद्धेश कडूचा भरपूर बोलबाला आणि ऐकॉन आहे. मागचे 3 वर्ष चांगले त्यांनी प्रयत्न केले परंतु अपयश आलं. पुन्हा एकदा नवीन सुरुवात करत असताना सिद्धेश कडू पहिल्याच मॅचमध्ये धमाकेदार केली आहे. कैलास ठाकूर 40+ खेळाडू अनुभव. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉल सिद्धेश कडूला टाकला तर तो मैदानाच्या आत ठेवणार आणि तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवेल. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. 7 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 7 बॉल 8 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसऱ्यांचा प्रयत्न. सिद्धेश कडू सांगताय थांबायचा आहे धावायचा नाही आहे. एकच रन आणि आता मात्र समीकरण येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल 7 रन. नेक्स्ट मॅच क्रिश फायटर सज्ज राहायचं टीम 7K. सिद्धेश सेट झाला. 35 या धावसंख्येवरती वैयक्तिक तो खेळतोय. 6 बॉल 7 रनची गरज आहे. थोडा मॅच 2 बॉल चॉट आले तर मजा येईल या मॅच मध्ये. 6 बॉल 7 रनची गरज. पहिलाच बॉल मात्र फिरवणारा चेंडू कदाचित पाहायला मिळाला होता. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आता समीकरण आले. येणारे चेंडू 6 आणि 6 रनची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल असं वाटतंय करतोय भूमिपुत्र एंटरप्राइजेस परंतु क्रिकेट आहे. 6 बॉल 6 रन. डिफेंड किती वेळात झालेत आम्ही पाहिलंय. याही वेळचा बॉल माहिती आहे सिद्धेश कडूला. हा बॉल वाईट आहे. छेडछाड केली नाहीये. हा बॉल सोडून दिलाय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र 5 बॉल आणि 6 रनची गरज. 5 बॉल 6 धावसंख्येची गरज. ही स्पर्धा एक वेगळीच आहे. पहिलं वर्ष जिंकलं होतं जयदेव मल्हार टीमने. 6 बॉल 5 रनची गरज या मॅच मध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये सुशील पाटील यांचा संघ स्वयं मास्टर्स या टीमने मात्र ट्रॉफी जिंकली होती. यावेळचा बॉल चकावलाय सिद्धेश कडूला. थांबवलाय. यावेळचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हितेशजी घरत संगमाला हरिश्चंद्रजी भोपी रोहित इंडियन संघ चॅम्पियन ठरला होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर रवीजी भगत साहेबांचा संघ त्रिमूर्ती फायटर्स पाहायला मिळाला चॅम्पियन. यावेळचा बॉल फुल टॉस आहे. मनोज मात्रे चेंडूच्या खाली. मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? सिद्धेश कडू बाद झाला आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? येणारे चेंडू 4 आणि 4 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे.
सिद्धेश कडूने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. हवा बघतोय, पाहतोय, कदाचित त्याला वाटलं होतं मिडल झालता बॉल, गेला कसा नाही बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर पॅव्हेलियन जवळ जाऊन माती उचलली. हे क्रिकेटर जे असतात ना त्यांना संपूर्ण ही माहिती असते हवा कोणत्या बाजूला आहे, माती कोणत्या दिशेने चाललेली आहे. 4 बॉल 5 रनची गरज आहे. चंद्रकांत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक वरती आहेत. प्रथमेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. ट्रम्प कार्ड ठरेल का राहुल म्हात्रेचा. यंगस्टर प्रथमेश पाटील. यावेळचा बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय आणि साईदाम बॉयज पुन्हा एकदा या मॅच मध्ये आलाय. प्रथमेश पाटील ट्रम्प कार्ड राहुल म्हात्रेने चालवलाय. आणखीन एक विकेटचं पतन. लीगचा थरार आहे. नेरूळ प्रीमियर लीग आहे. नेरूळ प्रीमियर लीग मध्ये काहीही घडू शकतं. राहुल म्हात्रे सहजाची हार म्हणणारा संघ नाहीये. स्वप्नील पाटील यांचा संघ साईदाम बॉईज थकलेला नाहीये. या टीमने भरपूर संघर्ष केला या संपूर्ण नेरूळ प्रीमियर लीग मध्ये आणि भूमिपुत्र एंटरप्राइजेसला सांगितलं आम्ही सहजासहजी मॅच सोडणारा नाहीये. साईदाम बॉईज लढणारा संघ आहे. राहुल म्हात्रे कर्णधार लढणारा संघ आहे आणि खऱ्या अर्थाने राहुल म्हात्रेला देखील माहिती आहे इथून मॅच मध्ये आपण आलोय. मॅच कशी बनवायची, कोणता क्षेत्ररक्षक कुठे सजवायचा, कसे चेंडू टाकायचे. प्रथमेश पाटील ट्रम्प कार्ड आहे. खऱ्या अर्थाने प्रथमेश पाटील गतवर्षी रोहित इंडियन्स टीम मध्ये चमकदार कामगिरी. यंदा साईदाम बॉईज फाटामोठो विकेट. यावेळचा बॉल चांगला फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक आहे कॅच ड्रॉप. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि 2 रन देखील कंप्लीट झाल्यात. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे सातत्याने म्हटलं जातं. ही कॅच ड्रॉप झाली आहे का पहिली मॅच ड्रॉप झाली आहे साईदाम बॉईज टीमची. आता समीकरणाला येणारे चेंडू आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. काय मॅच आहे मैदानामध्ये, काय मॅच चालू आहे. 6 बॉल मध्ये 5 रनची गरज होती. सिद्धेश कडूची विकेट गेल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये भूमिपुत्र एंटरप्राइजेस येईल असं वाटलंच नव्हतं. सध्या प्रेशर मध्ये आहेत दोन्ही संघ. कमबॅक केलाय साईदाम बॉईज टीमने. 3 बॉल. अवेलचा फटका चांगला आहे. गॅप मध्ये मनोज म्हात्रे त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 1 बॉल 1 रनची गरज. व्हॉट अ बॅटिंग. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 1 रनची गरज या मॅच मध्ये पाहावं लागेल. भूमिपुत्र साईदाम बॉईज मॅच कोणी जिंकू द्या आतमध्ये यायचं नाहीये. प्रेक्षक असो त्यांचा पाठीराखा असो किंवा खेळाडू असो. चला एका बाजूला आयकॉन राहुल म्हात्रे वर्सेस सिद्धेश कडू. कॅप्टन कुंदन पाटील वर्सेस राहुल म्हात्रे. त्याच्यानंतर स्वप्नीलजी पाटील त्यांच्या विरोधामध्ये आशिषजी कडू. कोण नक्की जिंकतील आणि त्याचबरोबर साईजी म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळतोय. कोण जिंकेल. एका बाजूला चंद्रकांत म्हात्रे आहेत, दुसऱ्या बाजूला प्रथमेश पाटील आहेत. कोण जिंकून देईल मॅच. खऱ्या अर्थाने प्रथमेश पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नेरूळ प्रीमियर लीगचा थरार आणि जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. तिसरा सामना नेरूळ प्रीमियर लीगचा. 1 बॉल 1 रनची गरज. प्रथमेश पाटील यंगस्टर त्यांच्या समोर मात्र अनुभवी असलेला खेळाडू चंद्रकांतजी म्हात्रे. 1 बॉल 1. इथे हा चेंडू उडवलाय आणि गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनली ही मॅच मात्र जिंकलेली आहे भूमिपुत्र एंटरप्राइजेसने. परंतु साईदाम बॉईज राहुल म्हात्रे घाम फोडला भूमिपुत्र एंटरप्राइजेस या टीमला. हार्ड लक आणि नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम्सला भरपूर सारे शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे राकेशजी तांडे सर तुमच्यापर्यंत पोहोचवतील नाव त्या खेळाडूचं. थँक्यू.